ते मी आता स्टार्ट करतो. विद्यार्थी यायचे होते म्हणून मी थांबलेलो होतो. आता विद्यार्थी आलेले आहेत. सो वी विल स्टार्ट द प्रॅक्टिकल. आपण जे थिअरी आहे, सॉरी थेरॉटिकल, म्हणजे हे थिअरी मध्ये आणि प्रॅक्टिकल मध्ये दोन्ही ठिकाणी कॉमन आहे. ओके, एवढं स्लो स्लाइड जाऊ. ओके, सो बायोफर्टिलायझर जे आहे, आता बायोफर्टिलायझर्स तुम्हाला ऑलरेडी माहित आहेच. द टर्म बायोफर्टिलायझर रेफर टू द preparation containing primarily active strain of microorganism. They are readily to use living format of such microorganism which is an applicable of seed coat or soil fix the atmospheric nitrogen or solubilize or otherwise stimulate the plant growth. आता बायोफर्टिलायझरचा तुम्हाला आता कोर्स पण आहे. निम्म्या विद्यार्थ्यांनी बायोफर्टिलायझरला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. निम्म्या विद्यार्थ्यांनी आपल्या ह्याला केलेलं आहे, ऍग्रिकल्चर जर्नलिझम एक्सटेन्शनच्या कोर्सला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ओके, इन अदर वर्ड, बायोफर्टिलायझर आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम or to convert the unavailable form of plant nutrient to available form of nutrient for the plant use. This is the low cost input in crop production through which farmer will get the more yield. Okay, तर बायोफर्टिलायझरची पॅकेट तुम्ही आपल्या कॉलेजमध्ये बघितलेली आहेत. तर मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून पण दाखवलेलं होतं. ऍसिटोबॅक्टर असेल, पीएसबी असेल, ट्रायकोडर्मा असेल, बॅक्टेरिया असेल. देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ बायोफर्टिलायझर्स इनपुट्स आर अवेलेबल इन मार्केट. आणि आता मार्केटमध्ये कॉम्बिनेशन मध्ये पण आलेले आहेत. म्हणजे एनपीके एकाच ह्याच्यामध्ये लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये पण सुद्धा बायोफर्टिलायझर मार्केटमध्ये आलेले आहेत. सल्फर सोल्युबलायझिंग आहे, कॅल्शियम सोल्युबलायझिंग आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पण जे आहेत बायोफर्टिलायझर ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सो द सम इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बायोफर्टिलायझर्स आर, ठीक आहे, दीज ग्रुप्स आर सेल्फ जनरेटिंग सोर्सेस. हे जे आहेत हे सेल्फ जनरेटिंग सोर्सेस आहेत. म्हणजे स्वतःच्या स्वतः ऊर्जा ते जे आहेत ते तयार करतात. त्यांना असं जास्त प्रमाणामध्ये कुणावर डिपेंड राहावं लागत नाहीये. आता रायझोबियम जर एकमेव सोडला की जो झाडांच्या मुळामध्ये फक्त असतो, नायट्रोजन सोल्युबलायझर और नायट्रोजन मोबिलायझर, हे जे ग्रुप्स आहेत ते नायट्रोजन फिक्स करतात किंवा सोल्युबलाइज करतात किंवा मोबिलाइज करतात, किंवा फॉस्फरस जो आहे तो सुद्धा अवेलेबल आणून देतात, किंवा पोटॅश जो आहे तो सुद्धा अवेलेबल आणून देतात. These organism secretes the hormone or growth promoting substance for the better yield. आणि ह्याच्यामधून ग्रोथ हार्मोन किंवा ग्रोथ प्रोमोटिंग सबस्टन्स उत्पादन वाढण्यासाठी पण तयार होतात. सिक्रेशन ऑफ अँटीबायोटिक बाय दिस ऑर्गॅनिझम इज युटिलाइज्ड फॉर डिसीज कंट्रोल. ह्याच्यामधनं जे सिक्रेशन येतं अँटीबायोटिकचं ते डिसीज कंट्रोल करण्यासाठी होतं. SCR 115 2019 फालतू मध्ये टाइमपास करायचा नाही स्क्रीनवर. ओके, यूज ऑफ दिस ऑर्गॅनिझम रिड्युसेस द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. हे ऑर्गॅनिक असल्यामुळं त्याच्यामुळं काही प्रकारचं एन्व्हायरमेंटल पोल्युशन होत नाही. इट इज नॉट अ केमिकल फर्टिलायझर. हे केमिकल फर्टिलायझर नसल्यामुळं ह्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण बिलकुल होत नाही. ओके, दीज ऑर्गॅनिझम्स आर इको फ्रेंडली. हे जे आहेत ऑर्गॅनिझम हे इको फ्रेंडली आहेत. ओके, सॉइल मध्ये राहतात. ओके, त्यामुळं कोणत्याही प्रकारचं जे आहे ते पोल्युशन होत नाही किंवा प्रदूषण होत नाही. आता टाइप्स ऑफ बायोफर्टिलायझर और क्लासिफिकेशन ऑफ बायोफर्टिलायझर डिपेंडिंग अपॉन द ऍक्टिव्हिटी ऑफ मोबिलायझिंग डिफरंट न्यूट्रिएंट. बायोफर्टिलायझर ब्रॉडली क्लासिफाइड ऍज नायट्रोजन फिक्सर, phosphorus solubilizing and mobilizer and compost accelerator or enricher. तर नायट्रोजन फिक्स करणारे, फॉस्फरस सोल्युबलाइज करणारे आणि कंपोस्ट ऍक्सेलरेटर किंवा कंपोस्ट इनरिच करणारे, बेसिकली त्याचे 3 प्रकार पडतात. ओके, तर आपण एक 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 पाहूया. तर पहिला येतो नायट्रोजन फिक्सर. डिपेंडिंग अपॉन द मेकॅनिझम ऑफ नायट्रोजन फिक्सेशन, दिस ग्रुप इज ब्रॉडली ग्रुप्ड ॲज symbiotic and asymbiotic. These microorganisms fix the atmospheric nitrogen with a symbiotic association. तर रायझोबियमचं हे जे आहे हे सिम्बायोटिक असोसिएशन असते. म्हणजे झाडांच्या मुळाच्या गाठीवर जीवाणू वाढतात, झाड त्याला पाणी आणि न्यूट्रिएंट देतं. त्याच्यामध्ये रायझोबियम ऍटमॉस्फिअर मधला नायट्रोजन जो आहे तो लेग्युमिनस फॅमिलीच्या क्रॉपला फिक्स करून देतो. म्हणजे बोथ आर बेनिफिटेड. त्याला आपण म्हणतो सिम्बायोटिक असोसिएशन. आता त्यानंतर येतो ऍझोला किंवा एनामेना. ओके, ऍझोला एनामेना किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी हे भारताच्या फील्ड मध्ये हे कल्चर टाकलं जातं. ते ऍटमॉस्फिअर मधला नायट्रोजन
पाण्यामध्ये फिरून येतं. पाणी कमी केलं की ते नायट्रोजन सॉइल मध्ये अवेलेबल होऊन जातो. लक्षामध्ये हे फ्री फ्लोटिंग फर्न आहे. आता असोसिएटिव्ह सिम्बायोटिक मध्ये काय, झाडाच्या स्टेम मध्ये, पानांमध्ये किंवा ब्रांचेस मध्ये जाणारे आझोस्पिर्लियम असेल किंवा ऍसिटोबॅक्टर असेल. ऍसिटोबॅक्टर जास्त प्रमाणामध्ये ज्वारी, बाजरी, मका ह्यासाठी नायट्रोजन फिक्स करतो. आणि आझोस्पिर्लियम जे आहे ओके तो ऊसामध्ये पण वापरला जातो. आणि सॉरी ऍसिटोबॅक्टर ऊसामध्ये वापरला जातो. ओके आझोस्पिर्लियम आणि ऍसिटोबॅक्टर. आणि नॉन सिम्बायोटिक जे आहे ऍसिटोबॅक्टर तो ज्वारी, बाजरी, मक्यामध्ये वापरला जातो. लक्षामध्ये ठीक आहे. त्यानंतर ब्ल्यू ग्रीन अल्गी ज्याला फ्री फ्लोटिंग फर्न आपण असं म्हणलं जातं. आता फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. ओके सो फॉस्फरस सोल्युबलायझर और मोबिलायझर इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्वर्जन ऑफ फिक्स्ड फॉर्म ऑफ phosphorus to available form. The phosphorus solubilizing biofertilizer include Bacillus, Pseudomonas or fungi such as Aspergillus, Penicillium. The phosphate mobilizing biofertilizer include VA, mycorrhiza, vascular or vascular mycorrhiza fungi such as Blumus or Gigaspore. तर फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया मध्ये हा एक फंगस असतो की जो कन्व्हर्जन करतो आणि फॉस्फरसला अवेलेबल करून देतो. लक्षामध्ये ठीक आहे. त्याच्यानंतर कंपोस्ट एक्सलेटर और इनरिचर याला म्हणलं जातं डिकम्पोजिंग कल्चर. ओके ऊसाची पाचट, काडी कचरा, दसकट ह्या ज्या गोष्टी कुजवल्या जातात किंवा कुजवतात. काय होतं, आपण जर शेण आणि ऊसाचा काडी कचरा उकिरड्यामध्ये टाकला, आपल्या घरासमोर जे खड्डा असतो त्या पीठ मध्ये टाकला, तर ते कुजायला कमीत कमी 5 ते 6 महिने, काही वेळेस 1 वर्ष घेतलं जातं. मग एवढा वेळ आपला वाया जातो. जर तुम्हाला लवकरात लवकर कुजण्याची प्रक्रिया वाढवायची असेल, डिकम्पोजिंग रेट जर वाढवायचा असेल, तर कंपोस्ट एक्सलरेटर हा जो आहे हा बेस्ट ऑप्शन आहे. डिकम्पोजिशन और कंपोस्टिंग इज इसेन्शियल मायक्रोबियल प्रोसेस accomplished by combined activity of bacteria, fungi, actinomycetes and protozoa. The compost accelerator are needed to decompose the lignin and cellulose of the waste material. तर कंपोस्ट मध्ये ट्रायकोडर्मा, पेनिसिलियम, अस्पार्जिलस ओके जे आहेत, पॅरासिलिमियासी हे जे आहेत हे सगळे कंपोस्ट डिकम्पोजर आहेत. ह्याचं पण मार्केटमध्ये कल्चर विकत मिळतं. वाटल्यास मी ग्रुपवर तुमच्या फोटो टाकीन ओके डिकम्पोजिंग कल्चरचा आणि बाकीच्या गोष्टींचा. सो सेल्युलायटिक अँड लिग्नायटिक जे असतं कुठल्याही स्ट्रॉ मध्ये, रेसिड्यू मध्ये जे सेल्युलोज आणि लिग्नाइट असतं त्याला ते कुजवतं लवकर, कारण की ते कुजायला खूप जास्त वेळ घेतं. लक्षामध्ये ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता एक बघूया. रायझोबियम इट इज मोस्ट वाइडली युज्ड बाय फर्टिलायझर इन द फॉर्म ऑफ नोड्यूल ऑन द रूट ऑफ द लेग्युमिनस प्लांट. लेग्युमिनस फॅमिलीचे प्लांटच्या मुळावर ज्या गाठी असतात त्याच्यामध्ये रायझोबियम असते. which fix the atmospheric nitrogen in soil. Both leguminous micro partner and rhizobium micro partner mutually benefited by this association. दोघांचा एकमेकाला फायदा होतो. मगाशीच मी सांगितलेलं आहे. The root nodule act as a site of nitrogen fixation. जे मुळावरच्या ज्या गाठी असतात त्याच्यामध्ये रायझोबियम वाढतो. ओके the rhizobium legume association can fix up to 100 to 300 kg per nitrogen kg per hectare. तर रायझोबियम जो आहे तो जवळपास 100 ते 300 किलो नायट्रोजन पर हेक्टर एवढा एका सीझन मध्ये फिक्स करतो. इन अ सर्टन सिच्युएशन कॅन लिव्ह बिहाइंड द सबस्टॅन्शियल अमाउंट ऑफ नायट्रोजन फॉर द फॉलोइंग क्रॉप. आणि जर सोयाबीन असेल किंवा तूर असेल किंवा घेवडा असेल, तुम्ही उपटून काढायच्या ऐवजी जर तो कापून काढला आणि झाडाचे मुळाच्या ज्या गाठी आहेत किंवा रूट आहेत ते जर जमिनीमध्ये तसेच राहून दिले, तर तो जो नायट्रोजन झाडाच्या मुळाच्या गाठीमध्ये स्टोअर झालेला आहे तो पुढच्या क्रॉपला भेटतो. द रेंज ऑफ नायट्रोजन फिक्स्ड पर हेक्टर पर इयर बाय डिफरंट लेग्युम्स इज 100 to 150 kg फॉर क्लोवर, 80 ते 85 kg फॉर काउपी. कुठलं क्रॉप किती फिक्स करते बघा. 100 ते 300 किलो अल्फा, 90 ते 100 किलो लेंटिल, 50 ते 60 किलो ग्राउंडनट, 60 ते 80 किलो सोयाबीन, 168 ते 200 किलो पिजन पी. तूर सगळ्यात जास्त बघा, तुरीच्या मुळाच्या गाठींवर सगळ्यात जास्त नायट्रोजन फिक्स होतो. त्याच्या मागचं कारण आहे की तूर हे 6 महिन्याचं पीक आहे. ओके 100 ते 400 केजी पाश्चर लेग्युम्स, काही लेग्युमिन्स ग्रासेस आहेत. 50 ते 55 केजी फॉर ब्लॅक ग्राम अँड ग्रीन ग्राम. म्हणजे बघा एक तर रायझोबियम पिकाला तर उपलब्ध करून देतच. ओके
रायझोबियम पिकाला तर उपलब्ध करून देतच नायट्रोजन, प्लस सॉइल मध्ये सुद्धा ते क्रॉप हार्वेस्टिंग केल्यानंतर जर त्याची मुळे ठेवली तर मुळामधला नायट्रोजन पुन्हा प्लांटला अवेलेबल होतो. There is a generally high specific between the bacteria and host plant called as a cross incubation group. Rhizobium species that can form a nodule and fix the nitrogen with a fixed leguminous plant are Rhizobium siceri, चिकपी हरभऱ्यासाठी रायझोबियमच्या पण जवळपास 7 ते 8 स्पेसीज आहेत. या तुम्ही एमसीक्यू ला किंवा ऑब्जेक्टिव्हला व्यवस्थित लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा सेमिस्टर एंडला ह्या विचारल्या जाऊ शकतात किंवा विचारल्या जातात. ओके, तर रायझोबियम सिसिरी ही जी आहे ती हरभऱ्यासाठी स्पेसिस फेमस आहे. रायझोबियम इलेआइट ती बीन्स, ओके, घेवडा वाटाणा यासाठी फेमस आहे. त्याच्यानंतर रायझोबियम जापोनिकम हे सोयाबीन साठी फेमस आहे. बऱ्याच वेळा विचारतात रायझोबियमची कुठली स्पेसिस सोयाबीनला वापरतात, जापोनिकम. रायझोबियम लेग्नुसिरम ही जी आहे ती ब्रॉड बीन्स और लेंटिल साठी वापरलं जातं. रायझोबियम लुपिनी इट इज अ नोड्यूल ऑफ लिपिनस स्पीसीज और ऑन्थ्रोस्पर्स स्पीसीज. रायझोबियम मेलिटी द नोड्यूल ऑफ मॅलोटी चिटक्लॉवर अल्फाल्फा अँड फेनोग्री. ओके, ह्यासाठी ते ट्रीटमेंटला वापरतात. रायझोबियम फॅसिलस इट नोड्यूल्स द फॅसिलस. रायझोबियम ट्रायफ्लोरी इट नोड्यूल्स द रायझोबियम ट्रायफ्लोरम. तर रायझोबियमच्या ह्या 8 स्पेसीज आहेत. 8 वेगवेगळ्या क्रॉपच्या ग्रुपला, ज्या ग्रुपला जे सुटेबल असेल त्याला ते लावायचे. आपण काय करतो, एकच रायझोबियम म्हणतो, सगळ्याच पिकाला लावतो. चालतं, ओके, चालतं. पण जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन जर प्लांटला अवेलेबल करून द्यायचं असेल तर ज्या क्रॉपला जे ग्रुप चालतो तोच लावला तर उत्पादन किंवा यील्ड जे आहे ते चांगल्या पद्धतीमध्ये किंवा वाढू शकते. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर त्यानंतर येतो ऍझोला. ऍझोला जे आहे अ स्मॉल फ्लोटिंग वॉटर फॉर्म. ऍझोला इज कॉमनली सीन इन अ lowland field and in shallow fresh water body in a rice field. This firm, ओके, एकच मिनिट थांबा, तुम्हाला मी ऍझोलाचा फोटो बघतो नेटवर सापडतोय का मला. ठीक आहे. तर ऍझोला जो आहे हा फ्री फ्लोटिंग वॉटर फॉर्म आहे. ओके, तर ओके, तर त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवतो. ओके, ठीक आहे. कसं आहे, तर ऍझोला जो आहे जोपर्यंत फोटो येईपर्यंत ऍझोला विषय स्मॉल वॉटर फॉर्म. ऍझोला इज कॉमनली सीन इन अ लोलँड राईस फील्ड अँड इन शालो फ्रेश वॉटर बॉडी इन अ राईस. भाताच्या शेतामध्ये हा बऱ्याच वेळा दिसून येतो. लक्षामध्ये? ठीक आहे. ओके, तर द फर हर्बॅसियस ब्ल्यू ग्रीन algae Anaemena azola. The Azola Anaemena associated is a living floating nitrogen. हा एक जो आहे हा लिव्हिंग फ्लोटिंग नायट्रोजन आहे. ओके, ठीक आहे. हा एक लिव्हिंग आणि फ्लोटिंग नायट्रोजन आहे. ठीक आहे. आणि फिक्स द एटमॉस्फेरिक नायट्रोजन अमाउंटिंग 100 kg to 150 kg नायट्रोजन पर हेक्टर पर इयर from above 60 to 80 tons of biomass. The release of nitrogen from azolla is slow but steady. हे स्लो आणि स्टेडी असते. ड्राय azolla contain 0.2% नायट्रोजन, 0.61% फॉस्फरस आणि जवळपास 2.5% पोटॅश. आणि सीएन रेशो जो असतो तो 14:1 असतो ऍझोलाचा. लक्षामध्ये? सीएन रेशो जो आहे तो 14:1 असतोय. ठीक आहे. तर ऍझोला जे आहे हे फ्री फ्लोटिंग वॉटर फर्म आहे. ओके, ओके, तर तुम्हाला या ऍझोलाचे काय फोटोग्राफ्स मी
दाखवेन. त्याच्यानंतर भाताच्या शेतामध्ये लागवड केली जाते किंवा भाताच्या शेतामध्ये टाकला जातो. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर जे नेक्स्ट येतं, इतकं नेट स्लो चालतंय का नाही तुम्हाला खरं सांगतो, इतका त्रास होतोय मानसिक, पण आता त्याला काय इलाज नाही. लक्षामध्ये. तर आजोला जे आहे जाऊ ओपन होईल तेव्हा दाखवतो तुम्हाला. आवाज ऐकू येतोय? आवाज ऐकू येतोय? हॅलो, स्क्रीन गेली ना? हा सर, स्क्रीन गेली. हा, 2 मिनिटं थांबा, मी मोबाईल वरनं बोलतोय. तर मी मोबाईल वरनं बोलतो, 2 मिनिटं. स्क्रीन गेलेली आहे. स्क्रीन आल्यानंतर मी चालू करीन. तर आजोलाचा फोटो तुम्हाला 2 मिनिटं माझ्या नेटवरनं दाखवतो. स्क्रीन शेअरिंग घेतलं होणार नाही, एक दुकान नाही. बरं असू दे, फोटो मी ग्रुपवर टाकीन. Azospirillum, it is a associative, it is a Azospirillum आहे, it is a associative symbiotic bacterium as it lives in close proximity and someone within the root tissue of the plant and fix the atmospheric nitrogen. The crop which respond to the Azospirillum inoculation and are the maize, barley, oat. Okay, ठीक आहे. मग 243. वेट अ मिनिट, 2 मिनिटं थांबा जरा. हॅलो, ओके. वेट अ मिनिट, मी स्क्रीन शेअर करतोय. तुम्हाला पहिल्यांदा आजोला दाखवतो. ओके, तर हा जो आजोला आहे, 2 व्हिडिओ माझ्यावर राहिल्यामुळे हा जो आजोला आहे, हा आजोला कसा दिसतोय ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, 2 मिनिटं तुमच्या स्क्रीनमध्ये दिसू दे, नंतर आपण तुम्हाला आजोला दाखवू शकतो. हा बघा, हा फ्री फ्लोटिंग फर्न असतंय, भाताच्या शेतामध्ये टाकायचं, पाण्यावर उगवून येतं. उगवून आल्यानंतर, ठीक आहे, उगवून आल्यानंतर नेटची स्पीड खराब आहे, काय बोलायचं काम नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा जो आजोला आहे, हा ऍटमॉस्फिअरचा नायट्रोजन भाताच्या शेतामध्ये फिक्स करतो. भाताच्या शेतामधलं पुन्हा पाणी कमी करायचं. पाणी कमी केल्यानंतर हा मातीत मिक्स होऊन जातो आणि जो नायट्रोजन ह्यानं फिक्स केलेला आहे स्वतःमध्ये, हिरवं एक शैवाळ आहे, हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. त्याबरोबर ऍटमॉस्फिअर मला नायट्रोजन पण फिक्स करतं. अशा रीतीनं तुम्ही जे आहे हे आजोला जो आहे, आता मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करून रेग्युलर आपली स्क्रीन शेअर जी आहे ती चालू करतो. ओके, तर ऍझोस्पिरलियम जे आहे, ठीक आहे, ते झाडांच्या मुळामध्ये Azospirillum is associative symbiotic bacterium and it lives close proximity to the some within the root of tissue. झाडाच्या मुळाच्या टिश्यूच्या क्लोज प्रॉक्सिमिटी मध्ये दिसून येतं. लक्षामध्ये, ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो Azospirillum. ठीक आहे, ओके. तर Azospirillum काय असतंय आणि काय असतंय हे मी तुम्हाला सांगतो. root tissue fix the atmospheric nitrogen. The crop which respond to the Azospirillum inoculation are maize, barley, oat, sorghum, pearl millet, forage crop. Azospirillum application increases the grain productivity of the cereal 5 to 20%, millet 30%, fodder by over 15%.
Azospirillum extract the growth promoting hormone IAA, indole acetic acid, gibberellic acid, cytokinin, vitamins, which results in a more root biomass. The Azospirillum inoculated plant can be tolerate drought and extract the soil moisture from the deeper layer of the soil. It promotes the uptake of the nutrient. तर इतके फायदे या ॲझोस्पिरिलियमचे आहेत. ओके, तर मी पुन्हा एकदा सांगतो की त्याच्यामध्ये ग्रोथ हार्मोन, ग्रोथ प्रोमोटिंग हार्मोन, इंडोलॅसिटिक ऍसिड, जिबर्लिक ऍसिड, सायटोकायनिन, व्हायटॅमिन्स जे मोठ्या प्रमाणामध्ये बायोमास प्रोडक्शन करते. Azospirillum inoculated the plant can tolerate the drought and extract the soil moisture from the deeper layer, जमिनीच्या खालच्या लेअर पासून वरच्या लेअर मध्ये. इट प्रमोट्स द अपटेक ऑफ न्यूट्रिएंट आणि न्यूट्रिएंटचे अपटेक पण प्रमोट करतं. कोणत्या क्रॉप मध्ये वापरतात? बार्ली, ओट, स्वार्गम, पर्ल मिलेट, फॉरेज क्रॉप मध्ये सुद्धा हे वापरलं जातं ॲझोस्पिरिलियम. त्यानंतर येतं ऍसिडोबॅक्टर. ओके, त्यानंतर जे येतं ते येतं ऍसिडोबॅक्टर. ओके, तर ऍसिडोबॅक्टर इज अ रॉड शेप्ड aerobic nitrogen fixing bacteria. These bacteria are found in the root, stem, or leaves of sugarcane with the potential to fix 200 kg per hectare. It is capable of growth of pH 3. It can also solubilize the insolubilizing form of phosphorus. Incubation with the azotobacter is recommended for the sugarcane. तर शुगरकेनला ऍसिडोबॅक्टर किंवा ॲझोटोबॅक्टर दोन्हीही लावलं तरी चालतं, पण ऍसिडोबॅक्टर खूप चांगलं राहतं. शुगरकेनच्या स्टेम मध्ये, लिव्ह मध्ये, पानांमध्ये, रूट मध्ये राहतं आणि जवळपास 200 किलो नायट्रोजन प्लांटला अवेलेबल करून देतं पर हेक्टरी. थोडक्यात काय, तुम्हाला बाहेरनं नायट्रोजन देत बसण्याची काहीही आवश्यकता नाही. हा एक ऍडिशनल किंवा फायद्याचा मुद्दा किंवा फायद्याचा पॉइंट आपल्याशिवाय आपल्यासाठी होऊ शकतो. ठीक आहे, तर हे झालं ऍसिडोबॅक्टर. ओके, ऍसिडोबॅक्टर आणि आता ऍझोटोबॅक्टर. आता ऍझोटोबॅक्टर वर ऍसिडोबॅक्टर. ओके, तर ऍसिडोबॅक्टर हे जे आहे हे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहेत, रॉड शेप मध्ये दिसतात. ठीक आहे. ओके, तर त्याचा मी फोटो तुमच्या आता ग्रुपवर टाकलेला आहे. व्हॉट्सअपचा जो आपला ग्रुप आहे 4th सेमिस्टरचा 240 चा, त्याच्यावर ऍसिडोबॅक्टरचा फोटो मी टाकलेला आहे. ओके, त्यानंतर ओके ते तुम्ही त्यावेळेस पाहू शकता लेक्चर संपल्यानंतर. ओके, azotobacter, the beneficial effect of azotobacter biofertilizer on the cereal, millet, vegetable, cotton, sugarcane under both irrigated and rainfed conditions and have been substantiated and documented. Application of azotobacter has been found to increase the yield of wheat, rice, maize, pearl millet, sorghum up to 30%. Apart from the nitrogen, this organism also capable of producing antibacterial and antifungal compound or hormone and side spores. ओके, तर ऍझोटोबॅक्टर जे आहे ते रेनफेड कंडिशनला पण चालतं. त्यानंतर वीट, राईस, मेज, पर्ल
तर ब्ल्यू ग्रीन अल्गीचा फोटो आता तुम्हाला मी दाखवतो. वारंवार रेंज जाती मुलांना, त्याला मी काय करू शकत नाहीये. ठीक आहे, मी पुन्हा स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला ब्ल्यू ग्रीन अल्गीचा फोटो दाखवतो, त्यानंतर त्याच्याविषयीची माहिती सांगतो. बीजीए ब्ल्यू ग्रीन अल्गी कसं दिसतं किंवा कसं असतं हे तुम्हाला समजायला किंवा कळायला सोपं पडेल लक्षामध्ये. ठीक आहे, तर ब्ल्यू ग्रीन अल्गी जे आहे ज्याला आपण बीजीए म्हणतो, ते राईटच्या फील्ड मध्ये हे फ्री फ्लोटिंग फर्न आहे लक्षामध्ये. ठीक आहे, हे तुमच्या स्क्रीनवर आता दिसतंय सध्या. ठीक आहे, तर it is utilization of Brevin algae as a biofertilizer for the rice is very promising. They are photosynthetic nitrogen fixer. They are usually energy driven from the photosynthesis to fix the atmospheric nitrogen. तर atmospheric nitrogen fix करण्यासाठी ते photosynthesis करतात. The method have been developed from the mass production of algae. तर biofertilizer and rice growers in many parts of the world have already started using this algae. तर अख्ख्या बऱ्याच भाताच्या फील्ड मध्ये, भाताच्या शेतामध्ये ह्याचं कल्चर टाकलं जातं. Recent researchers have shown that algae also help to reduce the soil alkalinity and this open up the possibility for the bioreclamation of such inhospitability environment. ओके, म्हणजे सॉइल रिक्लिनेशन करण्यासाठी किंवा सॉइल मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या वाढवण्यासाठी सुद्धा हे बीजीए ऑल्सो सिक्रेट हॉर्मोन. बीजीए मधून सुद्धा लक्षामध्ये जे आहेत हॉर्मोन सिक्रेट होतात. तर ब्ल्यू ग्रीन अल्गी जे आहे तुम्हाला मी आता दाखवलं, हिरव्या कलरचं शेवाळ असतंय, भाताच्या फील्ड मध्ये टाकलं जातं. ठीक आहे, आणि भाताच्या फील्ड मध्ये टाकून हे जे आहे शेवाळ हे तर ह्याला म्हणायचं ब्ल्यू ग्रीन अल्गी. ठीक आहे, तर हे सुद्धा ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करून देत. ठीक आहे, तर त्यानंतर येतं व्हॅम और मायक्रोरायझा, वॅस्क्युलर अर्बॅस्क्युलर मायक्रोरायझा. ठीक आहे, आता स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो आणि आपले रेग्युलर स्लाइड शेअर करतो. नेटवर मी डायरेक्ट तुम्हाला फोटो दाखवते मुलांना. ओके, मायक्रोरायझा, व्याम, वॅस्क्युलर, ओके, मायक्रोरायझा, अर्बॅस्क्युलर मायक्रोरायझा, व्हीएम. व्याम चुकीचं लिहिलं गेले. The symbiotic association between plant root and the fungal mycelia is termed as a mycorrhiza or fungal root. Mycorrhiza fungi inflect and spread inside the root system. They possess a special structure known as the vessels. Okay, ठीक आहे, त्याच्यामध्ये एक स्पेशल स्ट्रक्चर असतंय. ठीक आहे, त्याला आपण वेसल्स असं म्हणलं जातं लक्षामध्ये. ठीक आहे, तर व्याम इज अ सिम्बॉटिक असोसिएशन बिटवीन द प्लांट रूट. प्लांट रूट मध्ये हे जे आहे हे सिम्बॉटिक असोसिएशन असतंय. तर यस सर, गुड मॉर्निंग. मी केलं रजिस्ट्रेशन सर, एकदम सिंपल प्रोसेस आहे.
सॉरी फॉर डिस्टर्बन्स. 2 मिनिटं थांबा जरा, मला एक फोन कॉल आहे अर्जंट. सो प्लीज स्टे ऑन द लाईन. वेट फॉर 2 मिनिट्स.
ओके, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ठीक आहे. तुम्हाला जो डिस्टर्बन्स झालेला आहे त्यासाठी मी तुमची माफी मागतो. ठीक आहे. तर येस, तर सॉरी फॉर डिस्टर्बन्स मध्ये मला एक अर्जंट फोन कॉल आलेला होता त्यामुळं आणि त्यामुळे थोडस डिस्टर्बन्स झालेलं आहे. तर हा, मास्तरमध्ये 5 मिनिट थांबू दे. सॉरी फॉर डिस्टर्बन्स, थोडासा वेळ वाया गेल्याबद्दल मी माफी मागतो. मायक्रोरायझा व्यायाम जे आहे वॅस्कुलर symbiotic association between plant root and the fungal mycelia is termed as a mycorrhiza. Fungal root of mycorrhiza fungi infected and spread inside the root system. They possess a special structure known as vessels and arabescels. The arabescels help in transferring the nutrient from fungus to the root system, and the vessels, which are sac-like structure, store the phosphorus as a phospholipids. Mycorrhiza fungi increases the root absorbing surface and reaches outside the root duplication zone. It is directly translocated the nutrient like phosphorus, zinc, copper, potassium, magnesium, okay, from the soil and root cortex. Important crop associated with these fungi are wheat, maize, millet, beans, potato, soybean, tomato, grapes, apple, banana, sugarcane, castor, tobacco, tea, कॉफी, कोका, रबर. म्हणजे इतक्या क्रॉप मधला फॉस्फरस, झिंक, कॉपर, सल्फेट, मॅंगनीज, मॅग्नेशियम अशा बऱ्याच गोष्टी हे जे आहे वॅस्कुलर आर्बॅस्कुलर मायक्रोरायझा जो आहे तो ऍटमॉस्फिअरचा फिक्स करून तो आहे जो तो झाडाला मिळवून देतो. ओके. आता मेथड्स ऑफ ऍप्लिकेशन ऑफ बायोफर्टिलायझर, तर पहिली आहे सीड ट्रीटमेंट. आता सगळ्यांना माहिती आहे बायोफर्टिलायझरची सीड ट्रीटमेंट कशी केली जाते. तर
1 लिटर 250 ml पाणी घ्यायचं. 1 लिटर 250 ml पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 किलो सॉरी 125 ग्रॅम गुळ टाकायचा. गुळ टाकल्यानंतर ते उकळायचं, गुळवणी तयार करायचं. नंतर ते बियाण्यावर शिंपडवायचं. ते बियाण्यावर शिंपडवायचं आणि ते बियाण्यावर शिंपडल्यानंतर ठीक आहे, ठीक आहे, ते बियाण्यावर शिंपडल्यानंतर त्याच्यावर रायझोबियमचं 250 ग्रॅमचं पाकिट 10 किलो बियाण्यावर टाकायचं. त्या हँड ग्लोव्ह घालून हातामध्ये मिक्स करायचं. ओके, त्याच्यानंतर ते सावलीमध्ये सुकवायचं आणि नंतर सोईंगसाठी वापरायचं. जर तुम्हाला सीडलिंग लावायचे असतील सीडलिंग, तर सीडलिंग साठी पण सेमच तसंच सोल्युशन तयार करायचं. ठीक आहे, सीडलिंग साठी पण सोल्युशन तसंच तयार करायचं. तयार केल्यानंतर गुळाचं पाणी, त्याला थोडस सोल्युशन तयार करायचं, त्यात रायझोबियमचं पाकिट टाकायचं, पाण्यात ढवळायचं आणि ते जे त्याच्या ज्या मुळाच्या रूट टीप आहेत त्या त्याच्यामध्ये बुडवायच्या, अर्धा तास बुडवत ठेवायच्या. बुडवून झाल्या की पुन्हा त्याचं सोईंग करायचं. लक्षामध्ये. तर हे झालं. त्यानंतर सॉइल ट्रीटमेंट, बायोफर्टिलायझरची सॉइल ट्रीटमेंट पण करता येते. 10 किलो पर हेक्टर इज रिक्वायर्ड फॉर इफेक्टिव्ह अँड इफिशियंट न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. बायोफर्टिलायझर जे आहे ते 10 किलो पर हेक्टर जे आहे, द बायोफर्टिलायझर इज डिस्ट्रीब्युटेड इन द फील्ड युनिफॉर्मली. On the other hand, required quantity of biofertilizer should be incubated with the FOM for 24 hours and applied in the field for even and effective distribution. तर 10 किलो शेणामध्ये 100 किलो शेण घ्यायचं, 10 किलो बायोफर्टिलायझर घ्यायचं. ओके, आणि 100 किलो शेणामध्ये 10 किलो बायोफर्टिलायझर मिक्स करून सुद्धा तुम्ही शेतामध्ये जरा इन्क्युबेट करून द्यायचं 24 तास आणि त्यानंतर शेतामध्ये इव्हनली स्प्रेड करायचं किंवा इव्हनली डिस्ट्रीब्यूट करायचं. लक्षामध्ये. आता ऍडव्हान्टेज ऑफ बायोफर्टिलायझर, इट इज व्हेरी लो कॉस्ट टेक्नॉलॉजी. ओके, पोल्युशन फ्री आहे, एनर्जी कॉन्झर्विंग आहे, फुल क्विकर डिकम्पोजिशन, लवकर पुसतं, मेंटेन द सॉइल हेल्थ विदाउट क्रिएटिंग एन्व्हायरमेंटल पोल्युशन. ओके, कुठलेही पोल्युशन होत नाही. प्लांट न्यूट्रिएंट रिलीजेस फ्रॉम बायोफर्टिलायझर अवेलेबल प्लांट स्लोली अँड सिक्रेटेड द अँटीबायोटिक ऑफ अँड इट इज अ क्रॉप अँड डिसीज फ्री. ह्याच्यामधनं कुठलाही क्रॉप काही येत नाही. लक्षामध्ये. तर हे जे आपलं आजचं जे लेक्चर होतं ते झालेलं आहे. ओके, ठीक आहे. तर एकच मिनिट थांबा. कोणाला काय शंका असतील, काय अडचणी असतील, काय डाऊट असतील तर विचारा. कोणाला काय शंका अडचणी डाऊट असतील तर विचारू शकता. मी अटेंडन्स घेतोय, कुणी लेफ्ट होऊ नका. कोणाला काही शंका असतील, अडचणी असतील तर विचारा. मी अटेंडन्स घेतोय, कुणी लेफ्ट होऊ नका.